तर नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरकुल वर्क कोड कसा शोधायचा. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, ज्या काही योजना असतील शासकीय, त्यांचा मजुरी मिळण्यासाठी जो वर्क कोड पाहिजे असतो तो कसा शोधायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण वर्क कोड हा आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरही शोधू शकतो. सर्वात सोपी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शासकीय कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वांना ही माहिती मिळेल. तर चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, प्रथमतः आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्यामध्ये PMAYG.DORD.gov.in ही साईट त्या ठिकाणी टाकायची आहे. तर मित्रांनो, आपण स्क्रीनमध्ये पाहू शकता, ही साईट आपण गुगल क्रोमवर टाकायची आहे. तर मित्रांनो, साईट टाकल्यानंतर या प्रकारचे पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रेडमध्ये आपल्याला उजव्या बाजूला दिसत असेल की क्लोज, त्या ठिकाणी क्लिक करून ही आलेली पेज क्लोज करायची आहे. मित्रांनो, क्लोजवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची आपल्याला साईट ओपन होणार आहे. तर मित्रांनो, या प्रकारे साईट ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला रेड ॲरो दिसत आहे, आवाज सॉफ्ट. आपण त्या ठिकाणी आवाज सॉफ्टवर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, आपण आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचे ऑप्शन ओपन होतील. ऑप्शन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी रिपोर्टवर आपण क्लिक करायचे आहे. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची पुढील वेब पेज ओपन होणार आहे. मित्रांनो, हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला त्या ठिकाणी रेड ॲरो दिसत आहे, त्या ठिकाणी कन्व्हर्जन्स रिपोर्ट्स असं ऑप्शन आहे. तर मित्रांनो, त्या ऑप्शनमधील 3 नंबर खाली जो हाऊस सँक्शन व्हर्सेस वर्क क्रिएशन इन मनरेगा हा ऑप्शन जो आहे, त्या ठिकाणी आपण जो रेड ॲरो दिलेला आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढील वेब पेज आपल्याला ओपन होणार आहे. हे वेब पेज खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सिलेक्शन फिल्टर्स, तसेच मंजूर वर्ष आणि योजना आणि तसेच खाली ऑल स्टेट हा ऑप्शन दिसत आहे. तर आपण ऑल स्टेट या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण ऑल स्टेटवर क्लिक केल्यानंतर आपल्या देशातील सर्व राज्य त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. तर आपण ज्या राज्यात काम करतो किंवा आपण ज्या तालुक्यात काम करतो ते पुढे आपण पाहणार आहोत. आपण महाराष्ट्र या राज्यात काम करत असल्यामुळे आपण महाराष्ट्र यावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हे त्या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि जिल्हे ओपन झाल्यानंतर आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्या जिल्ह्यामध्ये क्लिक करायचं आहे. म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात आपण जर काम करत असाल तर आपण अहिल्यानगर यावर क्लिक करावे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये काम करत आहात त्या जिल्ह्यावर आपण क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण प्रथमतः अहिल्यानगर जिल्ह्यावर क्लिक केलेले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अहिल्यानगरमधील सर्व तालुके, त्या ठिकाणी 14 तालुके आहेत ते ओपन होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ओपन झाल्यानंतर आपण ज्या तालुक्यामध्ये ग्राम रोजगार सेवक असेल किंवा ग्रामपंचायत अधिकारी असेल किंवा लाभार्थी असेल, ज्या तालुक्यामध्ये आपण काम करत आहोत त्या तालुक्यावर आपण क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यावर आपण क्लिक केलेले आहे. मित्रांनो, आपण ज्या तालुक्यातील असाल आपण त्या तालुक्यावर क्लिक करायचे आहे, जेणेकरून आपल्या गावचा जो लाभार्थी आहे त्याचे वर्क कोड आपल्याला समजेल. तर मित्रांनो, राहुरी तालुक्यावर आपण क्लिक केल्यानंतर पुढील साईड किंवा वेब पेज ओपन होणार आहे. तर मित्रांनो, पुढील स्लाइड म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किती गावे आहेत ती गावांची यादी त्या ठिकाणी ओपन होणार आहे. व्हिलेज ओपन होतील. आपण ज्या व्हिलेजमध्ये ग्रामरोजगार सेवक आहोत किंवा ग्रामपंचायत अधिकारी आहोत त्या ठिकाणी आपण क्लिक करायचे आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या गावातील संपूर्ण यादी त्या ठिकाणी ओपन होईल. तर मित्रांनो, आपण व्हिलेजवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला या प्रकारची यादी ओपन होणार आहे. म्हणजे सर्व त्या वर्षातील मंजूर लाभार्थी ओपन होतील. तर मित्रांनो, स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सिरियल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, लाभार्थ्याचे नाव आहे, फादर्स नेम आहे, जॉब कार्ड नंबर आहे आणि पुढील जो आपण वर्क कोड शोधत आहे, लाभार्थीचा वर्क कोड महत्त्वाचा आहे मजुरी मिळण्यासाठी. तो वर्क कोड लाभार्थ्याच्या नावाच्या पुढे आहे. ज्या ठिकाणी आपल्याला रेड जो सर्कल केलेला आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे वर्क कोड आहेत. तर मित्रांनो, लाभार्थ्यांचा मजुरी मिळण्यासाठी जो वर्क कोड
घरकुलचा पाहिजे असेल तर या प्रकारे आपण शोधावा. धन्यवाद आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.